सकाळी कामावर जातो म्हणणारा योगेश काही तासात नाल्यात मृतावेस सापडतो। नेमकं काय घडलं? वीडियो शुरू करने से पहले अगर आप सोलापुर की हर छोटी बड़ी खबर सबसे पहले जानना चाहते हैं तो चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए और बेल आइकन दबाइए ताकि एक भी अपडेट छूटे नहीं। सोलापूरच्या लक्षर परिसरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली। नाल्यात एक तरुणा मृतावस्थेत तरंगताना आढळला। पोलिसांनी त्याला लगेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। या तरुणाचे नाव होतं योगेश शारप्पा तिपरातकर, वय 47, राहणारा कुंभार गल्ली। तो रोजदारीवर काम करत होता। सोमवारी सकाळी कामावर जातो असं सांगून घरातून निघाला, पण काही तासातच त्याचा मृतदेह नाल्यात सापडला। ही घटना नेमकी अपघात होती की काही संशयास्पद कारण आहे हे अजून स्पष्ट झाले नाही। पोलीस तपास सुरू आहे। वीडियो शुरू करने से पहले अगर आप सोलापुर की हर छोटी बड़ी खबर सबसे पहले जानना चाहते हैं तो चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए और बेल आइकन दबाइए ताकि एक भी अपडेट छूटे नहीं। सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत। सोलापुरात आणखीन एका डॉक्टरने आत्महत्या केलेली आहे। गळा कापून घेत आत्महत्या केल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ माजलेली आहे। आदित्य नंबियार असं आत्महत्या केलेल्या शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे। डॉक्टर शिरीष वडसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणी अगदी ताजा असतानाच दुसऱ्या एका डॉक्टरची आत्महत्या झालेली आहे। डॉक्टर आदित्य नंबियार यांचं नुकतंच MBBS चं शिक्षण पूर्ण झाल्याची माहिती आहे, तर भाड्याने राहत असलेल्या रूम मध्येच गळा कापून घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर येत। मात्र आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही।